छत्रपती शिवाजी महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी। दीप प्रज्वलनासाठी मी व्यासना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी पुढे यायचं आहे। दत्तवाडी मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे श्री अमरनाथ सदानंद नरवणकर श्री दत्तवाडी उपाध्यक्ष यांना देखील विनंती करतो की त्यांनी देखील दीप प्रज्वलनासाठी पुढे यायचं आहे। त्याचप्रमाणे मंडळाचे ग्रामस्थ सदस्य आहेत अरुणजी मोरे यांना देखील विनंती करतो की त्यांनी देखील दीप प्रज्वलनासाठी पुढे यायचं आहे। विवेकजी नरवणकर आपण देखील दीप प्रज्वलनासाठी पुढे यायचंय। अभिजित पेडणेकर आपण देखील दीप प्रज्वलनासाठी पुढे यायचंय। श्री दत्तवाडी क्रीडा मंडळाच्या आयोजनाने नियोजनाने भव्य असा हा दिमाखदार स्वाद आपण घेतोय। आजचा हा तिसरा आणि शेवटचा दिवस असेल। पहिला आपल्याला सामना अनुभवायचा आहे तो श्री शिवमाता सालदुरे विरुद्ध संघ आपल्याला एकमेकांसमोर खेळताना पाहायला मिळणार आहे। तर खेमराज हरणे आणि श्री शिवमाता सालदुरे असे दोन्ही संघ आपल्याला एकमेकांसमोर खेळताना पाहायला मिळतील। अर्थातच पंचांची शिट्टी वाजतीये, सामन्याला सुरुवात होते। बोला गणपती बाप्पा दत्तगुरु महाराज की। नक्कीच हाच आवाज आणि हाच उत्साह शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याकडून पाहायला मिळाला पाहिजे। आणि यावेळेला मात्र पहिला चढाईचा मान दिला गेला होता तो सालदुरे संघाला। पहिला चढाईचा मान वाहत होता आर्यन कर्तेकर आणि उत्कृष्ट पकड पाहायला मिळाली ती खेमराज हरणे संघाच्या माध्यमातून। आर्यनला बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागतंय। त्याचप्रमाणे दापोली तालुक्यातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, ज्याला आपण अनेक वेळा अमर भारत टासुरे या संघाच्या माध्यमातून खेळताना पाहिलं, असा अष्टपैलू खेळाडू सिद्धार्थजी कामेरकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मी सिद्धार्थजींना विनंती करतो की त्यांनी देखील व्यासपीठाकडे यायचं आहे। आपण देखील व्यासपीठावरती आमंत्रित आहात, आपली बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। सिद्धार्थ कामेरकर प्लीज आपण व्यासपीठावरती या। नक्कीच क्रीडा रसिक आजची रात्र फार महत्वाची, आजचा खेळ फार महत्वाचा। आता ज्यांच्या आशीर्वादाने आपण इथे आज या कबड्डी सामन्यांचा आस्वाद घेतोय, दापोली तालुक्यातील अनेक संघ आज आपल्याला इथे खेळताना पाहायला मिळत आहेत। मॅटवरील तालुकास्तरीय कबड्डी सामन्यांचा आस्वाद ज्यांच्या आशीर्वादाने घेतोय, ज्यांच्यामुळे आज आपल्याला हे क्रीडा संकुल आणि कबड्डी सामने बहरलेले पाहायला मिळत आहेत। तर नक्कीच मोहनजी सीताराम मयेकर यांचे देखील मनापासून कौतुक केलं जात आहे। त्यांच्यामुळे आज आपल्याला इथे या भव्य दिव्य अशा कबड्डी सामन्यांचा आस्वाद घेण्यास मिळतोय। त्याचप्रमाणे क्रीडांगण क्रमांक 1 चे पुरस्कर्ते आहेत विघ्नहर्ता वॉटर स्पोर्ट्स व सुर्वे कन्स्ट्रक्शन आणि क्रीडांगण क्रमांक 2 चे पुरस्कर्ते आहेत कुमार साईराज रुपेश सुर्वे। पुन्हा एकदा जाऊया आपण क्रीडांगणावरती। यावेळेला मात्र 10 नंबर जर्सी परिधान केलेला खेमराज हरणे संघाचा चढाईपटू हरणे संघाच्या माध्यमातून चढाईचा मार्ग आता आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण आपल्याला हे जे उत्तम नियोजन आणि क्रीडा नगरी ज्यांच्याकडून पुरस्कृत होतीये ते साई दत्त हॉटेलचे मालक नवनाथ दत्तू जाधव यांच्याकडून जगताप यांच्याकडून आपल्याला हा क्रीडा नगरीचा मान मिळतोय। नक्कीच त्यांनी आपल्याला ही क्रीडा नगरी पुरस्कृत केलेली पाहायला मिळते, त्यांचा देखील मनापासून आभार। त्याचप्रमाणे व्यासपीठावरती आगमन होत आहे ते सीफेस हॉटेलचे मालक पाटील साहेब यांचं। पाटील साहेब आपण देखील वेळात वेळ काढून इथे उपस्थिती दर्शवली, आपले देखील मनपूर्वक स्वागत आहे आणि आभार देखील आहेत आपण आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी दाखवल्याबद्दल।
ज्या पाटील साहेबांची आपल्याला इथे उपस्थिती लाभते ते पाटील साहेब निवृत्त पोलीस सेवा बजावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पोलीस सेवेमधून ते नुकतेच निवृत्त झालेले आहेत आणि आता सध्या लाडगेतील सीफेस हॉटेल आपल्याला चालवताना ते पाहायला मिळत आहेत. तर पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणावरती. श्री संकुलकर श्री सीमामाता सावगिरी संघाच्या माध्यमातून चढाईचा मान होताना पाहायला मिळतोय. रिकाम्या हाताने मागे फिरतोय. त्याचप्रमाणे क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे गणेशजी सुर्वे प्रथम क्रमांकाचे पुरस्कर्ते आहेत. मी गणेशजींना देखील विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती आमंत्रित आहात. आपली बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्लीज आपण व्यासपीठावरती यायचं आहे. पुन्हा एकदा जातो. कृपया फक्त खेळाडू अर्थात कर्णधार आणि कोच यांनीच पंचांशी संपर्क साधायचा आहे. श्रीरंगजी बाकर यांचं देखील क्रीडा नगरीमध्ये आगमन होतं. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आपण देखील व्यासपीठावरती बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचं. श्रीरंगजी बाकर सुरुवात होते त्रुटी समयानंतर. नक्कीच ही स्पर्धा देखील फार महत्वाची आहे. हा खेळ महत्वाचा आहे पण त्याचप्रमाणे सन्मान देखील फार महत्वाचा आहे. ज्यांच्या सहयोगाने आपल्याला इथे स्पर्धांचा आस्वाद घेता येतोय त्यांचं देखील सत्कार करणं आणि आभार मानणं हे देखील आमच्या संघाचं आद्य कर्तव्य आहे. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पटू चषक ज्यांच्याकडून पुरस्कृत झाला आहे ते पुरस्कर्ते कुमार गौरव संदीप सुर्वे यांच्याकडून आहे. मी गौरवजींना विनंती करतो की आपण देखील आपला सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठाकडे यायचंय. सत्काराचं स्वरूप असेल पुष्पगुच्छ आणि श्रीफळ. मी गौरवजींना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचंय. क्रीडांगण क्रमांक 2 ज्यांच्याकडून पुरस्कृत झालेला आहे ते कुमार साईराज रुपेश सुर्वे यांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठाकडे यायचंय. साईराज सुर्वे त्याचप्रमाणे क्रीडांगण क्रमांक 1 चे पुरस्कर्ते आहेत विघ्नहर्ता वॉटर स्पोर्ट्स व सुर्वे कन्स्ट्रक्शन सनी व राज सुर्वे. आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठाकडे यायचं आहे. गौरव सुर्वे आपण व्यासपीठाकडे यायचंय. आपल्यापासून सन्मानाला सुरुवात होतीये. अथवा गौरव सुर्वे यांचं जर कोणी प्रतिनिधी आला असेल तर त्यांनी व्यासपीठाकडे येण्याची कृपा करायची आहे. पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणावरती. खेमराज हरणई संघाचा चढाईपट्टू चढाईचा मारवाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 7 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण बझर वाजलेला आहे. तिसऱ्या चढाईची इशारत झालेली आहे. यावेळेला रिकाम्या हाताने मागे फिरून चालणार नाहीये आणि नक्कीच ज्याप्रमाणे आपण डिफेन्स बघतोय की निदान रेषा देखील यशस्वीरित्या पार केली जात नाहीये आणि बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न बझरची टिकटिक शेवटच्या क्षणापर्यंत बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न असफल ठरतोय. बाद व्हावं लागतंय. बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल. आता मात्र आपण खेमराज हरणईचा संघ ज्याला आपण एक नक्कीचा त्रुटी समयामध्ये चर्चा केली जाईल की यापुढे आपला देखील यथेच्छ सन्मान होतोय. सन्मानाचं स्वरूप असेल शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ. मी संदेशजी मोरे यांना विनंती करतो की आपण साईराज सुर्वे यांचा सन्मान करायचा आहे. सन्मानाचं स्वरूप असेल शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ. क्रीडांगण क्रमांक 2 चे पुरस्कर्ते आहेत साईराज सुर्वे. सर्वांना विनंती असेल की साईराजचा सत्कार होतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नक्कीच
अशाच अनेक दातांच्या सहयोगामुळे आपल्याला हे सामने आणि आयोजन नियोजन यशस्वीरित्या पाहायला मिळतं. यापुढील सत्कार असेल स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाईपटू चषक ज्यांच्या सहयोगाने आम्हाला प्राप्त झालं, अर्थात कैलासवासी देवदास कृष्णनाथ सुर्वे यांच्या स्मरणार्थ कुमार साहिल रवींद्र सुर्वे यांच्याकडून होतंय. मी साहिलजींना विनंती करतो की आपण देखील व्यासपीठाकडे यायचंय. साहिल रवींद्र सुर्वे त्याचप्रमाणे दत्तारामजी नार्वेकर आणि अमोलजी दरवणकर आपण देखील व्यासपीठावरती आमंत्रित आहात. तर व्यासपीठाकडे बसण्याची व्यवस्था केलेली आहे, आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. अमोलजी दरवणकर आणि दत्तारामजी नार्वेकर. किती राहत प्रवीणजी गर्देकर यांच्याकडून मंडळासाठी 500 रुपयांची देणगी प्राप्त होते. मंडळ त्यांचं देखील मनापासून आभारी आहे. आपण यापुढील सन्मान करतोय. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाईपटू ज्यांच्याकडून प्राप्त झालंय ते कैलासवासी देवदास कृष्णनाथ सुर्वे यांच्या स्मरणार्थ कुमार साहिल रवींद्र सुर्वे यांच्याकडून मंडळासाठी सर्वोत्कृष्ट स्पर्धेतील चढाईपटू चषक प्राप्त होत आहे. मी सुशांत सुरेश मोरे यांना विनंती करतो की आपण साहिल याचा यथेच्छ सन्मान करायचा आहे. सन्मानाचं स्वरूप असेल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ. मी सुशांत मोरे यांना विनंती करतो की आपण साहिल याचा सत्कार करायचा आहे. नक्कीच मंडळाला फार मोठं सहकार्य झालं आहे. आपलं टाळ्या वाजल्या पाहिजेत. जतीनजी तोरणकर एक फोटो तर आपल्याकडून मोबाईल मध्ये नक्कीच कॅप्चर झाला पाहिजे. धन्यवाद. क्रीडा नगरीमध्ये आगमन होतंय. दापोली तालुका कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह तसेच रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह नितीनजी पांढरे यांचं ज्यांच्या उत्तम अशा मार्गदर्शनाने आज आपण कबड्डी सामन्यांचा आस्वाद घेतोय. ज्यांच्या उत्तम अशा मार्गदर्शनामुळे दापोली तालुका आज आपल्याला सर्वोत्कृष्ट कबड्डी स्पर्धा राबवणारा तालुका म्हणून ज्यांची ओळख झाली अशा नितीनजींचं आगमन होतं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत नितीनजींसाठी ज्यांच्या उपस्थिती आज आपल्याला लाभते. वेलकम नितीनजी. आपण देखील व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. काय करीत तो पोचत नाही. पुन्हा एकदा आपण जातोय. 6-13 6 गुणांवरती खेमराचे हरणे. 13 गुणांवरती श्री शिवमाता सालदुरेचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण जातोय क्रीडांगणावरती. यावेळेला मात्र सालदुरे संघाचा चढाईपटू चढाईचा भार मात्र पाहायला मिळाला. तिसरी चढाई होती आणि बाद व्हावं लागतंय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक थर्ड रेड आणि तिसऱ्या चढाईचा भार मारण्यासाठी सज्ज होतोय तो 7 नंबरची जर्सी परिधान केलेला धीरज भुवन. सडपातळ बांधाचा अत्यंत चपळ असा चढाईपटू म्हणून त्याच्याकडे बघितलं जातंय आणि यावेळेला त्याला देखील बॅकलाईनच्या बाहेरचा रस्ता दाखवला जातोय. नक्कीच धीरजला पुन्हा एकदा बाहेर बसावं लागेल. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय तो सालदुरे संघाचा श्री संकुळकर ज्याचा खेळ आपण अनेक क्रीडांगणावरती ठसा उमटवणारा पाहिला.
अनेक क्रीडांगणावरती इतिहासाचा साक्षीदार झाला तो श्री संकुळकर यावेळेला चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. समोर 6 खेळाडूंचं चित्ररक्षण, 2-2च्या 3 चाके आपल्याला पाहायला मिळत आहेत. बजरची टिकटिक चालू होते, बजर काही नजर जाते आणि यावेळेला मात्र श्री रिकाम्या हाताने मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. श्रीला प्रत्युत्तर देतोय सुजित कांबळे. 14 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेमराज हरणाई संघाचा चढाईपट्टू यावेळेला काय कामगिरी बजावणार. समोर 7 खेळाडूंचं अभेद्य क्षेत्ररक्षण ते सालदुरे संघाचं आणि हा हरणाई संघाचा चढाईपट्टू चढाईची भूमिका बजावताना आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो, या आंदोलनाचा सामना असेल अमरगड टाळसुरे वर्सेस गजानन केळशी. दोन्ही संघाला पहिला पुकार. दुसऱ्या सिंगलचा सामना असेल अमरगड टाळसुरे वर्सेस गजानन केळशी. दोन्ही संघाला पहिला पुकार. नक्कीच या देखील पुढचा सेमीफायनल्स राऊंड आपल्याला अनुभवायचा आहे. तो गजानन संघर्ष केळशी मध्यांतरी वाजतीये. सामन्याला सुरुवात होते आणि बघूया या मध्यांतरानंतर पुन्हा एकदा खेमराज हरणाईचा संघ सामन्याचा निकाल बदलवण्याची ताकद ठेवू शकतो का. मध्यांतरानंतर चढाईचा मान दिला जातोय तो हरणाई संघाला. पंचांची शिट्टी वाजतीये. सुजित कांबळे 7 गुणांनी पिछाडीवरती जो संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो खेमराज हरणाईचा संघ. यावेळेला सुजितच चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो सालदुरे संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये, या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये जर 7 गुणांची पिछाडी आहे तर सुजितला महत्वपूर्ण कामगिरी बजवावी लागेल. या पुढचा आपण सन्मान घेतोय. सनीव राज सुर्वे क्रीडांगण क्रमांक 1 चे पुरस्कर्ते आहेत. मी आकाश अमोल नरवणकर यांना विनंती करतो की आपण सनीव राज यांचा सत्कार करायचा आहे. सनीव राज सुर्वे क्रीडांगण क्रमांक 1 चे पुरस्कर्ते आपण देखील व्यासपीठाकडे यायचं आहे. सन्मान करतील आकाश अमोल नरवणकर. पुन्हा एकदा आपण जातोय क्रीडांगणाकडे. सुजित कांबळे दापोली तालुक्यातील एक नामवंत अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे बघितलं जात आहे. सनीव राज सुर्वे यांचे वडील संजय सुर्वे यांना विनंती करतो की आपण क्रीडांगण क्रमांक 1 चे पुरस्कर्ते आहात. आपण सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठाकडे यायचं आहे. संजयजी सुर्वे. आकाश नरवणकर यांना विनंती करतो की आपण संजयजी सुर्वे यांचा सन्मान करायचा आहे. सन्मानाचं स्वरूप असेल शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ. संजयजी सुर्वे यांचा सत्कार होतोय. हे दापोली तालुक्यातील एक उत्कृष्ट चढाईपट्टू म्हणून देखील त्यांच्याकडे बघितलं जातं. त्यांचा काळ त्यांनी गाजवून काढला होता. असे संजयजी सुर्वे यांचा सन्मान झालेला आहे. पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणावरती. आणि यावेळेला श्री संकुळकर जो चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळाला. एका यशस्वी गुणाची कमाई करून आपल्या कोर्टमध्ये मागितलेल्या प्रत्युत्तरासाठी यावेळेला मात्र एकुलता एक उरलेला खेमराज हरणाई संघाचा सुजित कांबळे आपल्याला पाहायला मिळतोय. समोर 7 खेळाडूंचं चित्ररक्षण दृष्टीस पडतंय. या सामन्याचं पुन्हा प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळणार आहे ते लाडघरचा छावा आणि कोकणातील सुंदर लाडघर गाव अशा 2 युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दोन्ही बाजूने कॅमेरे लागलेले पाहायला मिळतात. बिलंदाजी सुर्वे असतील, रोशन कर्तेकर असेल. यावेळेला मात्र बोनस गुणाची कमाई केली गेली आहे.
ती हरणे संघासाठी, पण त्याच वेळेला सुजित कांबळे बाद होतोय, पकड होतीये 1+2 एकूण 3 गुणांची कमाई होतीये ती सालदोरे संघासाठी. पुन्हा एकदा एका साथीने लढण्यासाठी सज्ज होतोय तो खेमराज हरणेचा संघ. समोर 7 खेळाडूंच्या चित्रक्षणामध्ये खेळी सजवली जाते यावेळेला श्री संकुळकरच्या माध्यमातून. नक्कीच ज्याप्रमाणे श्रीचा अनुभव सांगतोय की आता आपण रिलॅक्स मोड मध्ये खेळू शकतो, गाडीला आपल्या स्पोर्ट्स मोड लावण्याची गरज नाहीये, इको मोड मध्ये काम चालण्यासारखं आहे. या पुढील सन्मान असेल श्री तृतीय क्रमांक व चतुर्थ क्रमांक चषकचे पुरस्कर्ते प्रशांतजी नार्वेकर, हॉटेल एन भार्गवचे मालक आहेत. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं ज्यांच्याकडून आम्हाला चषक प्राप्त झालंय, मी यश यांना विनंती करतो, यश रुपेश मोरे यांना विनंती करतो की आपण प्रशांत नार्वेकर यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठाकडे यायचंय आणि त्यांचा सन्मान करतील सोहम सुर्वे. मी सोहमला देखील विनंती करतो की आपण देखील व्यासपीठाकडे यायचंय आणि सन्मानाचं स्वरूप असेल शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ. आणि यावेळेला मात्र बजर वाजतोय, तिसऱ्या चढाईची इशारत होतीये. तिसऱ्या चढाईचा भार व्हायला जातोय तो सालदोरे संघाच्या माध्यमातून. समोर 6 खेळाडूंचं चित्ररक्षण. एकंदरीत विचार करता खेमराज हरणे संघ हा फार मोठा आपल्याला बॅकफूट वरती गेलेला दिसतोय. सत्कार होतोय तो एन भार्गव हॉटेलचे मालक प्रशांत नार्वेकर यांच्या तर्फे सत्कार स्वीकारला जातोय यश रुपेश मोरे यांच्याकडून. जोरदार टाळ्या द्यायला पाहिजेत. जतीनजी तोळणकर, एक फोटो नक्कीच कॅप्चर करायचा आहे आपण. पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणावरती. खेमराज हरणे संघाचा चढाईपटू यावेळेला बाद होतोय. मोकळा करून द्यायचा आहे. दरम्यान पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणावरती. दरम्यान 2 नंबर जर्सी परिधान केलेला श्री संकुळकर समोर 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपली खेळी सजवतोय. एकदा आपण नजर भिरकावूया तर सामन्याच्या गुणफलकावरती 24 विरुद्ध 10 तब्बल 14 गुणांची आघाडी पाहायला मिळते. ती यावेळेला सालदोरे संघाकडे 24 गुणांवरती खेळतोय सालदोरेचा संघ, 10 गुणांवरती खेमराज हरणेचा संघ खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेला श्री रिकाम्या हाताने मागे फिरतोय, प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. खेमराज हरणे संघाचा 7 नंबरची जर्सी परिधान केलेला धीरज भुवळ निदान रेषा यशस्वीरित्या पार केली जाते आणि यावेळेला मात्र धीरज फार मोठा बदल घडवू शकला असता, पण नक्कीच त्याच वेळेला सालदोरे संघाची मोठी सांघिक पकड आपल्याला पाहायला मिळाली. धीरजला पुन्हा एकदा बॅकलाईनच्या बाहेरचा रस्ता दाखवला गेला. धीरजने नक्कीच अजून थोडा ट्राय केला असतास तर सामन्याचा निकाल तू बदलण्याची ताकद ठेवली होतीस. आणि यावेळेला पुन्हा एकदा श्री संकुळकर समोर 5 खेळाडूंचं चित्ररक्षण. या 5 खेळाडूंच्या चित्ररक्षणामध्ये श्री संकुळकर फार मोठी भूमिका बजावताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत जर आपण विचार करतोय सालदोरे संघाचा तर आपल्याला आज रोहनुके खेळताना पाहायला मिळत नाहीये. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष आरेकर देखील खेळताना पाहायला मिळत नाहीये. त्याचप्रमाणे जर खेमराज हरणे संघाचा विचार करतोय तर विशाल सपकाळ आणि आर्यन मोहिते असे 2 दिग्गज खेळाडू चढाईपटू आपल्याला खेळताना पाहायला मिळत नाहीये. अर्थातच डिफेन्सच्या झोनावरती खेळणारा खेमराज हरणेचा संघ ज्याला आपण परवाच्या पर्वामध्ये बघितलं, ज्या खेळदार बहारदार खेळ त्यांनी दाखवला होता, तो खेमराज हरणेचा संघ यावेळेला सज्ज झालेला पाहायला मिळतोय. बजर वाजतोय, तिसरी चढाई आहे. पुन्हा एकदा खेमराज हरणे संघाचा चढाईपटू निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय आणि मध्यरेषेपर्यंत पोहोचतोय. अर्थात 1 गुणाची कमाई करतोय. सुजित कांबळे कमबॅक करतोय. 9 नंबर जर्सी परिधान केला चढाईपटू चढाईचा भार वाहतोय.
पुन्हा एकदा आपण सन्मानाकडे वळतोय. मी आमंत्रित करतोय व्यासपीठावरती ते श्री सलील विकास मोरे यांना विनंती करतो की आपण देखील व्यासपीठाकडे यायचंय. तृतीय व चतुर्थ क्रमांक रोख रक्कमचे पुरस्कर्ते आहेत. तृतीय क्रमांकासाठी 1500 रुपये व चतुर्थ क्रमांकासाठी 1100 रुपयांचं कॅश प्राइज आपण प्रदान केलेलं आहे. मंडळाला फार मोठं सहकार्य आपल्या माध्यमातून झालेलं आहे. सलीलजी विकास मोरे आपण व्यासपीठाकडे यायचंय. पुन्हा एकदा आपण जातोय क्रीडांगणावरती. ज्याने वारंवार चढाईचा भार वाहिलाय तो श्री संकुलकर. श्री संकुलकर पुन्हा एकदा चढाईच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. समोर 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. आणि यावेळेला मात्र बाजार वाजतो. तिसऱ्या चढाईची इशारत होते. तिसऱ्या चढाईचा भार वाहिला जातो तो सालदुरे संघाच्या माध्यमातून. समोर 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. यावेळेला सुपर टॅकल होत नाहीये पण नक्कीच चढाईपट्टी यावेळेला थोडासा प्रेशरमध्ये आपल्याला दिसतोय. नौका चढाई प्रकार सालदुरे संघाचा आणि कॉर्नरला रनिंग एंड टच होतोय. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. पाहूया सामन्याचं गुणफलक. 11 गुणांवरती खेमराज हंगडे आणि 29 गुणांवरती सालदुरेचा संघ. 11-29 असेल चालू सामन्याचा गुणफलक. शेवटच्या 5 मिनिटांचा जर आपण विचार करतोय तर नक्कीच विजयाचं पारडं सुटलेलं पाहायला मिळते. ते या पहिल्या सेमीफायनलच्या राऊंड मध्ये सालदुरे संघाच्या बाजूने. जर मोठा बदल घडवायचा असेल खेमराज हंगडे संघाला या क्रीडांगणावरती इतिहास रचायचा असेल तर सुजित कांबळे, धीरज भुवड यांना फार मोठी जोखीम पत्करावी लागेल. आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी आणि आपल्या खेळासाठी आपला बहारदार खेळ या मैदानावरती खेळाचं प्रदर्शन करावंच लागेल. डिफेन्सच्या झोनावरती खेळावं तर लागेलच पण त्याच वेळेला सुजित आणि धीरज आपल्याला फार मोठी रेडिंगच्या माध्यमातून देखील जबाबदारी बजावावी लागेल. पुन्हा एकदा पंचांची शिट्टी वाजते. तृतीय समयानंतर सामन्याला सुरुवात होते. गजा संघाची केळशी वरती टाळतोय. आपल्याला दुसरा पुकार. संघाच्या संघासोबत आपल्याला तिसरा पुकार मिळतात. आपण क्रीडांगणावर वागायचा आहे. संघाची केळशी वर्सेस अमोल टाळसुरे. वाजव. पुन्हा एकदा आपण सन्मानाकडे वळतो. या पुढील सन्मान असेल ज्यांना आपण सामन्याच्या उद्घाटनाच्या रूपात बघितलं. सामन्याचे उद्घाटक श्री विजय तोंडू भोसले यांचा देखील सन्मान होईल. सन्मानाचं स्वरूप असेल शाल, श्रीफळ आणि पुष्प. मी प्रदीपजी सुर्वे यांना विनंती करतो की आपण विजयजी भोसले यांचा यथेच्छ सन्मान करायचा आहे. सन्मानाचं स्वरूप असेल शाल, श्रीफळ आणि पुष्प. अच्छा, आज आपण तिसऱ्या दिवसातील कबड्डी सामने अनुभवतोय. या कबड्डी सामन्याच्या उद्घाटकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाले. नक्कीच विजयजींचा अनुभव देखील आपल्याला इथे आज या क्रीडांगणावरती पाहायला मिळतोय. माणसाचं वय वाढत असतं पण माणूस मनाने देखील तितकाच तरुण असतो. आज कबड्डीच्या प्रेमापोटी त्यांनी इथे आपल्याला उपस्थिती दर्शवलेली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पुन्हा एकदा आपण जातोय क्रीडांगणावरती. खेमराज हरणाई संघाचा चढाईपट्टू चढाईचा भार वाहतोय. समोर 7 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. या सामन्याचा निकाल आपल्याला एकाएकी बाजूने पाहायला मिळतोय.
तो सालदुरे संघाच्या बाजूने झुकलेला विजयाचं पारडं आणि त्याच वेळेला थोडासा प्रेशर मध्ये असणारा खेमराज हरणईचा संघ. सामना संपायला शेवटची काही मिनिटे शिल्लक असताना अत्यंत चुरशीचा असा चाललेला हा सामना संपायला शेवटची 2 मिनिटं असताना या सामन्याचे सरपंच आणि गावचे सुपुत्र दीपकजी बोरकर इशारा करतायत. शेवटच्या 2 मिनिटांमध्ये आपल्याला फार मोठी जोखीम स्वीकारावी लागेल. खेमराज हरणई या पुढील सन्मान असेल श्री अमरनाथ सदानंद नरवणकर, श्री दत्तवाडी उपाध्यक्ष. सन्मानाचा स्वरूप असेल शाल, श्रीफळ आणि पुष्प. आणि अमरनाथजींचा सत्कार करतील अनिलजी मयकर. मी अनिलजींना विनंती करतो की आपण अमरनाथजींचा सत्कार करण्यासाठी पुढे यायचं आहे. आमच्या मंडळाला वेळोवेळी त्यांचं सहकार्य असतं. धन्यवाद. ही काही यशस्वी बोनस गुणाची कमाई आणि चढाईपट्टू आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरतोय. दरम्यान सामना संपतोय. या सामन्यामध्ये विजयी ठरतोय तो सालदुरेचा संघ आणि पराजयी ठरतोय तो खेमराज हरणईचा संघ.